असा वेळ होतो, पण ते थोड्या वेळामध्ये सर्व शेतकरी येतील या ठिकाणी आणि शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी आहेत, FPO आहेत आणि आपण समाजाच्या विविध भागातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आजच्या या कॉन्फरन्सला मी विनंती केली, आदरणीय बी नारायण साहेब हे रिलायन्स इंडस्ट्रीचे अत्यंत सिनियर अधिकारी आहेत, प्रेसिडेंट आहेत. मी त्याला विनंती केली की साहेब ॲक्च्युली तसं म्हटलं तर सर आपका जो प्रोजेक्ट है वो मेरे नागौर में भी है. आई एम फ्रॉम रायगढ़ डिस्ट्रिक्ट. जो ITCL जो आपने पहले ITCL था बाद में आपने तो वी आर वेरी श्योर ऑफ सिंस सो मेनी ईयर्स. तो साहब ने बहुत अच्छी तरह इतने उनके बिजी शेड्यूल में साहब यहाँ आए, इसलिए मैं यहाँ बी नारायण साहब का अत्यंत अंतःकरणपूर्वक मैं उनका स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ. याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का, या ठिकाणी आपण देशातली मंडळी आहेत, आणखी बरीचशी मंडळी देशावरची आहेत. ग्रेप्समध्ये आपण आहात, तुम्ही पोमेग्रेनेटमध्ये डाळिंबामध्ये तुम्ही आहात. ग्रेप्समध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो आणि आम्ही वाचतो पेपरला की 200 कोटी 60 कोटीची फसवणूक हे झालं की शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. आणि या सगळ्यावर एक रामबाण उपाय म्हणून आणि मागील 3 वर्षापासून या ठिकाणी ACGC ही भारत सरकारची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मान्यवरांना आम्ही या ठिकाणी बोलवतो. कारण तुम्हाला ज्यावेळी निर्यातदार फसवतो एक्सपोर्टर शेतकऱ्याला, तर निर्यातदार म्हणतो की मला बाहेर फसवलं परदेशातल्या, आणि त्या फसवणुकीमध्ये माध्यमानं मोठ्या प्रमाणात सफर होतो तो शेतकरी आणि तो व्हायला नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही ACGCचे सुधीर दास म्हणून कार्यकारी संचालक होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही निर्यातदाराच्या पॉलिसी घ्या, तर त्याला आम्ही बाहेरचं आणि संपूर्ण संरक्षण देऊ की शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. आणि सर आपका रोल इसके लिए बहुत इम्पोर्टेंट रोल है, क्योंकि आप हमें इनकरेज करते हैं. आप यहाँ अंशुमन कुमार अंशुमन साहेब हे महाव्यवस्थापक आहे ACGC से, आणि वन ऑफ द रिस्पॉन्सिबल अथॉरिटी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार. दुसरं म्हणजे शुक्ला याद है कि हम लोग मालदार हमारा जो गेटवे टू मालवा मालदार बोट में हम लोग पारिक साहब हम लोग जाते थे, हम लोग ऊपर बैठते थे, बहुत अच्छा डिस्कशन करते थे. मगर हमें अभी पारिक साहब से भी मतलब हमारे सामने पारिक साहब के जैसे डॉक्टर PK शुक्ला है, प्रेसिडेंट है अपने पीडीलाइट इंडस्ट्रीज के, काफ़ी बहुत बड़ा काम है इनका गुजरात में वगैरह. गुजरात के हमारे खोड़ावा किधर है, खोड़ावा गुजरात से भी हमारे फेस्टिवल आए हैं. तो ये सब ड्यू टू एनकरेजमेंट ऑफ डॉक्टर PK शुक्ला. शुक्ला साहब का एनकरेजमेंट है, इसलिए वो आए हैं और शुक्ला साहब बहुत अच्छी तरह हमको सपोर्ट कर रहे हैं. तो ये कार्यक्रम के लिए भी शुक्ला साहब के भी बिजी शेड्यूल में आए, इसलिए मैं उनका भी मनपूर्वक स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ. याचबरोबर आपल्या गुप्ता साहेब जे आहेत ते बारड्याहून आलेले आहेत, ते ॲग्रोकेमिकल्स इंडस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे आत्ता जर आम्ही विचार केला तर आम्ही या देशातल्या मोठ्या कंपन्या आहेत, UPL असेल, घरला असेल, सल्फर मिल असेल, बायर असेल आणि सिजंटासारख्या कंपन्यांना आमच्या नेटवर्कच्या माध्यमाने आम्ही त्याला सपोर्ट करतो. परंतु ह्या कंपन्यांना जो फॉर्म्युला असतो तो गुप्ता साहेब आपकी कंपनी का फॉर्म्युला होता है, तो उसके बाद वो मटेरियल बना सकते प्रोडक्ट. तो हमारे लिए इम्पोर्टेंट ये है कि दिल्ली में मेरी साहब की मुलाकात हुई 25 जुलाई को और 26 तो साहब ने बताया कि वोकल जी मैं आपके प्रोग्राम में जरूर प्रेजेंट रहूँगा और हमारी जो स्कीम्स है आगे किसान के लिए क्या करना चाहिए हम लोग आपके रूरल रिस्पॉन्सिबिलिटी हम मदद करेंगे. इसलिए मैं उनका भी धन्यवाद देता हूँ, उनको भी स्वागत करता हूँ. हमारे एजेंट साहब हमारे यूनियन बैंक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडियाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर युनियन बँक ऑफ इंडियाच्या नरेन पॉईंटच्या ऑफिसला गेला तर तुम्हाला शेतीबद्दल सगळं दिसेल आणि शेतकऱ्यांच्या स्कीम कशा ते इम्प्लिमेंट करतात याचा अर्थ इतर बँका सुद्धा करतात, पण तो काही डिस्प्ले आहे, आपला डिस्प्ले आहे, आपला डिस्प्ले आहे. तो अभी IDBI हो, स्टेट बैंक ऑफ इंडिया हो,
हमारे यूको बैंक के सब किसान की तरफ, और किसान की जो अभी बहुत अच्छी स्कीम्स है प्रोसेसिंग की अप टू 10 करोड़ वो इम्प्लीमेंट करते हैं। तो उन्होंने मेरे को बताया कि आप इस सेक्टर में काम करते हैं, तो हमारी स्कीम यहाँ प्रेजेंटेशन करने के लिए हमें अपॉर्चुनिटी मिली है। हम सबको अपॉर्चुनिटी आज मिलेगा, और दिन भर के प्रोग्राम में बहुत अच्छी तरह इधर सब कुछ होने वाला है। ये सब का मैं मनपूर्वक स्वागत करता हूँ, और मैं छोटा सा स्पीच इसमें देता हूँ, मेरे को बाद में बात करने का है। याच्यामध्ये आपण असा विचार केला तर सगळे आपण शेतकरी बांधव आहात, आणि म्हणून मला तुम्ही